नमो तस्स भगवतो त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धंना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा धम्म हा अथांग ज्ञानानं भरलेला आहे. या लोकातून अनेक लोकांपर्यंत या बुद्धाच्या ज्ञानामध्ये वर्णन आहे. जवळजवळ 31 लोक सांगलेले आहेत. हा जन्म आपला संपल्यानंतर आपण संपलो किंवा आपला आता काही पुढे राहणार नाही असं आपण समजता कामा नये. इथं केलेलं कर्म लगेच इथे तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये ते फळ देऊन जाते. 1 वर्षापर्यंत ते फळ भोगत भोगत बेजार करते. केवळ 1 वर्षच नाही, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि आणखी प्लस 10 वर्षापर्यंत हे कर्म आपल्याला बेजार करून करून हाल हाल अपेक्षा भोगून भोगून कर्माचं कर्ज चुक्त केल्याशिवाय इथून सुट्टी देतच नाही. एवढं महत्त्व भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून बेहोशीमध्ये कर्म करू नका, बेहोशीमध्ये चालू नका, बेहोशीमध्ये बसू नका, बेहोशीमध्ये कटिंग किंवा शेविंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मेकअप करू नका, बेहोशीमध्ये खाऊ नका, बेहोशीमध्ये खाऊन पिऊन मौज मजा करू नका, बेहोशीमध्ये कोणती चैन करू नका, बेहोशीमध्ये कोणावर क्रोधानं आपण आक्षेप करू नका, बेहोशीमध्ये तुम्ही कुणावर द्वेषानं आग पाखड करू नका, बेहोशीमध्ये तुम्ही घमेंडीनं कुणाबद्दल अपशब्द बोलू नका, निंदा नालस्ती बोलू नका, बेहोशीमध्ये मगरुरीनं आपण कुणाचा काटा काढायचा किंवा कुणाला संपवायचं असा अजिबात विचार करू नका, नाहीतर तुम्हीच अगोदर संपून जाल. हे नियतीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. भगवंतांनी सांगितलेल्या कर्म सिद्धांताचा हा मोठा महान प्रभाव आहे. त्याचा काटा काढायला गेला, याचाच काटा निघाला. लोक म्हणले होते त्याच्यासाठी चालला होता तो आणि याचाच पूर्णपणे वाटोळं झालं. म्हणून बेहोशीमध्ये जगूच नका. हा जन्म बेहोशीत जगायचा नाही. हा जन्म परिपूर्ण बुद्धत्व प्राप्त करण्याचा जन्म आहे. म्हणून तस्स म्हणजे त्यांना बुद्धत्वाला नमस्कार करा. जे बुद्धत्वाला चाललेले आहेत ते श्रोतापन्न मार्ग आणि श्रोतापन्न फळ यांना नमस्कार करा. तस्स त्यांना सकृतागामी मार्ग आणि सकृतागामी फळाला चाललेले आहेत त्यांना नमस्कार करा.
तस्सं म्हणजे त्यांना अनागामी मार्गाने अनागामी फळाला जे चाललेले आहेत त्यांना नमस्कार करा. आणि अरहंत मार्गाला सर्वस्व सोडून ज्यांनी नाते सोडले, गोते सोडले, सारा संसार सोडला, सारे इंद्रिय त्यागले, सुखाचे इंद्रिय सोडून दिले, सुखानं चैनीनं जगायचं सारं सोडून दिलं त्यांनी, असे अरहंत मार्गाला, अरहंत मार्गातून अरहंत पदाकडे चाललेल्या अशा महान पवित्र पावन सज्जन भिक्खू संघाला आपण तस्सं त्यांना नमस्कार करा. जे जगात सर्वात उच्च ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, निष्कलंक आहे, निष्पाप आहे, निर्मळ आहे, निर्विकार आहे, दोष मुक्त आहे, अशा सम्यक संबुद्धाला रात दिवस तस्सं त्यांना नमस्कार करा. त्यांना प्रणाम करत रहा. त्यांचा ध्यास धारणा रात दिवस करून आपली गुणवत्ता जागवा. ही गुणवत्ता जागवावं लागते. ही काय बाहेरून येत नाही. महान असलेले विद्वान, ज्याची विद्वत्ता ललकार करू लागली साऱ्या जगाच्या, विश्वाच्या राज्यामध्ये, देशामध्ये, कन्नडामध्ये काशाचा महान पुतळा उभा केला 12 फुटाचा कन्नड देशामध्ये. अमेरिकेमध्ये पुतळे उभे केले, जपानमध्ये पुतळे उभे केले, कोरियामध्ये पुतळे उभे केले. अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ, कायद्याचे विधिशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, स्पिरिच्युअल पॉवर शास्त्रज्ञ, राजनीती शास्त्रज्ञ, मॉरॅलिटी शास्त्रज्ञ, भूगोल शास्त्रज्ञ, इतिहास शास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, कंपॅरेटिव्ह स्टडी रिसर्च शास्त्रज्ञ, पत्रकारितेमध्ये असलेले सर्वात उच्च दर्जाची लेखणी लिहिणारे महान लेखक शास्त्रज्ञ, नागरिकांमध्ये सर्वात उच्च असलेली देशभक्ती सांगणारे खरे स्वाभिमानी, प्रथम भारतीय, शेवटपर्यंत भारतीय जगलेले महान शास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अशा 14 शास्त्रामध्ये जे पारंगत आहेत, परिपूर्ण पवित्र आहेत, परिपूर्ण उच्च गुणवान आहेत, परिपूर्ण ज्ञानी आहेत, तज्ञ आहेत, त्यांना नमस्कार करत जा. रात दिवस त्यांचे गुण घेत जा. त्यांनी एक चूक केली नाही जिंदगीमध्ये. कोण्या लडकीकडे पाहिलं नाही त्यांनी असं वाकड्या नजरेनं. कोण्या धनावर लक्ष नाही ठेवलं. कोण्या थैलीला, मला थैली मिळेल का एखादी 10-20 कोटीची म्हणून त्याच्यावर लक्ष नाही ठेवलं. संसारामध्ये मी चांगला सुखानं आनंदानं जगलो पाहिजे, मौज मजा केली पाहिजे, असा कधी हव्यास केला नाही. असा निष्कलंक अपरिग्रही बोधिसत्व त्यांना रात दिवस मनात ठेवा. त्यांना प्रणाम करत जा. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला प्रणाम करा. विद्वत्तेच्या गुणवत्तेला संपादन करा, ग्रहण करा. तस्सं म्हणजे त्यांना
जे पवित्र आहे त्यांना प्रणाम करत जा, जे निष्कलंक आहे त्यांना प्रणाम करत जा, जे पूर्ण गुण वाढवायला जगलेले आहेत, जगू लागलेले आहेत त्यांना प्रणाम करत जा, जे संपूर्ण समाजासाठी झिजून आयुष्य घालवतात अशा पवित्र पावन समाजसेवकांना, धर्मसेवकांना, अपरिकरी भिक्खू संघाला प्रणाम करत जा. तसं त्यांना सद्धम्माचा प्रणाम हा तुम्हाला लाभदायक ठरेल. शील समाधी प्रज्ञेचा प्रणाम तुम्हाला याची देही याची डोळा तुम्हाला फळ देणारा होईल. कधी वैफल्य येणार नाही, कधी नर्वसपणा येणार नाही, कधी दुःख येणार नाही, कधी भय येणार नाही, कधी चिंता येणार नाही, कधी गांगरून रोगानं तुम्ही पछाडून जाणार नाही, गंजून तुम्ही मरणार नाही. शील समाधी प्रज्ञेमध्ये परिपक्व बना, याला तुम्ही हात जोडा, याला प्रणाम करा. तस्स त्यांना ही या जन्माचं फळ तुम्हाला देणार महान कर्म आहे. 3 प्रकारचे कर्म असतात. एक कुशल कर्म, की जे मन ठरवते की आज कुशल कर्म करावं, शरीरानं कुशल कर्म करावं, या 2 हातानं दान कर्म करावं, या 2 हातानं भोजन दान कर्म करावं, या 2 हातानं चिवर दान कर्म करावं, या 2 हातानं अष्टपरिस्कार, 8 वस्तू, भिक्षापात्र, 3 चिवर, कमरबंद, सुई, धागा, पाणी गाळण्याचं फडकं, शेविंग करायचं सामान, हे 8 वस्तू या दोन्ही हातानं दान करावं. या हातानं कुणाला दुःख देणार नाही, कुणाला दगड मारणार नाही, कुणाला लाठी मारणार नाही, कुणाला चाकू, जंब्या, तलवार, गोळी मारणार नाही, असा जन्मभरासाठी निर्धार करून सर्वांना जीवदान देणं हे महान कुशल कर्म आहे. या जन्माचं सर्वात श्रेष्ठ कर्म कुशल कर्म आहे. हे जी काया, शरीर, हे जी वाणी, हे मुख आणि हे जे मन, या 3 मार्गाने हे कुशल कर्म 10 प्रकारचे करत जावं. आणि या कर्मामध्येच आपण परिपूर्ण विश्वास ठेवावा. कुशल कर्म धोका देत नाही, निर्मळ कर्म धोका देत नाही. निर्मळ कर्माचं फळ याची देही याची डोळा मिळते. थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली, अंगावर रोमांच याच्या थंडीच्या लाटामुळं, आणि भिक्खूंनी पुन्हा ही पाणी भरायला ओढ्यावर गेली. एवढा गार पाण्याचा तो प्रवाह, त्या प्रवाहामध्ये उभी राहिली ती हंडा भरायला. त्यांच्यापासून 2 पावलावरती ब्राह्मण आंघोळ करू लागला. तिनं विचारलं, का म्हणे तुम्ही इथे एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आंघोळ करू लागले? तर तो ब्राह्मण पुरोहित म्हणतो की भगिनी, मला माझ्या वंशामध्ये बापानं सांगितलं की सकाळी जाऊन नदीमध्ये आंघोळ करून सारं पाप धुवून काढत जाय आणि तुला स्वर्ग सुख मिळेल, स्वर्ग शांती मिळेल. तेव्हा भिक्खुनी म्हणाली बुद्धाची,
तुला जर नुसतं नदीमध्ये स्नान करून सारं पाप धुवून जाते तुझं आणि तुला स्वर्ग मिळते, तर या पाण्यामध्ये रात दिवस जे खेकडे राहतात, जे मासे राहतात, जे वेगवेगळे असे जलचर प्राणी राहतात, हे मग आपोआप स्वर्गाला जात असतील ते डायरेक्टच. मग तू काय करू लागला? यानं कसं काय तुला स्वर्गाचा रस्ता दिसतो इथून? अरे ब्राह्मणा, या मार्गानं स्वर्ग मिळत नाही, या मार्गानं पाप जात नाही. पापाला धुयाचं असेल तुला, सर्व अकुशल कर्म करणं बंद कर, सर्व दुराचरणाचे कर्म करणं बंद कर. कायेनं संयम कर, वाणीनं संयम कर, मनानं संयम कर. कायेनं संवरो साधू, वाचाय संवरो साधू, मनसात संवरो साधू, चक्षुना संवरो साधू, खानेय संवरो साधू, साधु श्रोतेय संवरो, जीवाय संवरो साधु, साधु संपत्त संवरो, संपत्त संवरो साधु, सब दुःखा विनाशते. साऱ्या दुःखाचा नाश होतो, सारे दुःख शांत होतात. परिपूर्ण दुःखाचा नायनाट करण्यासाठी डोळ्यावर संयम करा. किती सुंदर गोररूप दिसलं तर सतत टवकारू टवकारू, डोळे वासू वासू, डोळे फाडू फाडू, असं पाहू पाहू त्याच्यामध्ये डुबून जाऊ नका, त्याच्यात आसक्त होऊ नका. त्याची लय दुर्गती आहे, भयानक. मी अनुभवलेल्या आणि मी वाचन चिंतन केलेल्या माणसाला, डोळ्यानं कर्म करणाऱ्या वाईट माणसाच्या या डोळ्यातून रक्ताचे पूर्णपणे थेंब निघत राहिले, रक्त निघत राहिला आणि शेवटी हाल 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 होऊन तो तडफडून तडफडून मेला. त्याच्या वाईट कर्माचा परिणाम, त्याचे डोळे एवढे होते वाईट, शेवटी त्याचे डोळे आंधळे झाले आणि तोही दुर्गतीनं मेला. माझ्या डोळ्यानं पाहिलं. म्हणून डोळ्याचे कर्म हे पवित्रच असले पाहिजे, डोळ्याचे कर्म निष्पाप असले पाहिजे, डोळ्याचे कर्म सुचित असले पाहिजे. जी बुद्धांनी धम्मामध्ये डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब म्हणतात की डोळ्यानं तुम्ही सुचित कर्म करा, वाणीनं तुम्ही सुचित कर्म करा, कायेनं तुम्ही सुचित कर्म करा, मनानं तुम्ही सुचित कर्म करा, जिभेनं वाणीनं तुम्ही सुचित कर्म करा. सुचित कर्म म्हणजे परिपूर्ण पवित्र कर्म करा. म्हणून बाबासाहेबांनी जिंदगीभर पवित्र कर्मावर आपला विश्वास ठेवला आणि त्याच्यावर ते अटळ राहिले आणि त्यांची इमेज जगामध्ये पवित्र करणारा महापुरुष म्हणून सर्वत्र सुगंध त्यांच्या जिंदगीचा आहे. आपण सर्वजण हे लक्षात घेऊन सदैव त्यांना प्रणाम करत राहा की जे पवित्र आणि सुचित कर्म करतात. कुणालाही तुम्ही हात जोडू नका, कुणाच्याही पुढे झुकू नका. ते तुमचं यटगळपणा आहे, ते तुमचं अडाणीपणा आहे, अनपणपणा आहे. हात जोडू जोडू कुणाच्या पुढे झुकत राहणं. आणि म्हणून
बाबासाहेब इथे सायन्स हॉस्टेलमध्ये आले होते एकदा. मिलिंद सायन्स विज्ञान महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचं सायन्स हॉस्टेल आहे. तिथे 2 भिक्खू होते. ते सायन्समध्ये BSc करत होते त्या काळात. बाबासाहेब आल्याबरोबर ते त्यांच्या पुढे आले. बाबासाहेबांना पाहून ते खूप आनंदित झाले. बाबासाहेब म्हणाले, यू आर व्हेरी पायस भिक्खू संघ, आय विल गिव्ह रिस्पेक्ट यू. असं म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा गौरव केला, मान केला. त्यांना मात्र पूर्णपणे रिस्पेक्ट दिला. I will understand your pious and your dignity and sacrifice life. I remember about the Bhikkhu Sangha, the dedication and sacrifice, the life of they did Dhamma Sadhamma. तुम्ही लोक भिक्खू संघ धम्मासाठी राबता, झटता, जिसता हे मला माहीत आहे. त्यामुळे मी तुमचा मान करतो, मी तुमचा सन्मान करतो, तुमचा आदर करतो. असं म्हणून धर्मांतराच्या अगोदर बाबासाहेबांनी हा भिक्खूंबद्दलचा आपला कळवळा प्रेम दाखवलेला आहे. तसे पूजनीय भदंत शासन रश्मी थेरो हे श्रीलंकेला होते. ते भंडारा जिल्ह्याचे तरुण होते ते, आणि ते मराठीमध्ये तिथे बोलले. श्रीलंकेला बाबासाहेब 4थ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला तिथे पोहोचले होते. ही त्यांच्या जीवनातली पहिली जागतिक बौद्ध धम्म परिषद होती. तर हे भंते मराठीमध्ये म्हणले, पूज्य भंते शासन रश्मी, की मी भंडारा जिल्ह्याचा आहे, मी इथे अभ्यासाला आलो, मला चांगल्या प्रकारे भिक्षू बनून, विद्वान भिक्षू बनून प्रचार करायचा आहे. तर बाबासाहेब म्हणतात, मला तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद होत आहे. माझी महत्वाकांक्षा, माझे स्वप्न तुमच्यासारखे तरुण भिक्खू पूर्ण करतील. म्हणून आता मी लगेच धर्मांतर करणार आहे. तुम्ही भारतामध्ये या आणि या धर्मांतराच्या महान लढाईमध्ये, या दीक्षा समारंभामध्ये तुम्ही भाग घेऊन गावागावात, खेड्यापाड्यात तुम्ही प्रचाराला जा, मी तुम्हाला मदत करतो. असं म्हणून बाबासाहेबांनी तिथे सुद्धा भिक्खू संघाचा गौरव केला, रिस्पेक्ट केला. पूज्य भंते शासन रश्मी यांनी भारतात येऊन सारनाथला पहिली सर्वात मोठी गोष्ट केली, ती म्हणजे 23 एकर जमीन घेतली तिथं, आणि प्रचंड मोठं बुद्धविहार बनवून त्यांनी 2 कोटीचं आणि जवळजवळ 10 कोटीचं आशिया खंडामध्ये नाही बनवला असा बुद्धाचा सुंदर असा भव्य 85 फुटाचा बुद्धाचा पुतळा, बुद्धाचं रूप तिथं आशिया खंडामध्ये पहिला हा लाल दगडाचा बनवलेला 85 फुटाचं बुद्ध रूप भक्तजींनी बनवलं. भिक्खू संघासाठी त्यांनी 15 खोल्या काढल्या ध्यान करायला, अभ्यास करायला. 15 आंघोळीचे आणि 15 टॉयलेटचे असे पूर्ण रूम काढले त्यांनी. अशी सेवा भक्तजींनी मोठी केली. बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल टाकून पूज्य भंते शासन रश्मी थेरा खूप राबले, खूप झटले आणि बुद्धाच्या धम्माची सेवा केली त्यांनी. अशांना आपण हात जोडावं, अशांचा गौरव करावं. तसं त्यांना अरहंत मार्गाला गेला भिक्खू, पुन्हा कधी घरी गेला नाही, कधी माझा नातेवाईक म्हणून गणगोत्रामध्ये फिरला नाही. सातत्यानं वाचन करत राहिला. विद्यापीठात गेला नाही, हायस्कूलला गेला नाही, कुठेच गेला नाही. 11 भाषेचा विद्वान झाला.
पूज्य भंते शासन रश्मी. उर्दू भाषा बोलायचं, थाई भाषा बोलायचं, इंग्रजी भाषा बोलायचं, तामिळ भाषा बोलायचं, सिंगली भाषा बोलायचं. अशा वेगवेगळ्या भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. अशी इंग्रजी बोलायचा आणि कधी अशी थाई भाषा बोलायचा. 2-3 हजार थाई उपासक उपासिकामध्ये एक अर्धा घंटा बोलल्याबरोबर नुसता दानाचा पाऊस तिथं पडायचा. तिथं 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख ऑन दी स्पॉट तिथं लोक दान द्यायचे. एवढी त्यांची वाणी त्या संपूर्ण धम्मवान उपासिकांना उपासकांना थायलंडच्या भारावून सोडत होती. आणि त्याच्यातून त्यांनी तिथे भव्य असं महान उपासक उपासिकांना प्रत्येकाला 3 मजली गेस्ट हाऊस बनवलं. तिथं राहण्याची व्यवस्था केली. रेसिडेन्स ऑफ द उपासक उपासिका. अशा पवित्र आणि त्यागी विद्वान तस्स त्यांना प्रणाम करावा, त्यांचा गौरव करावा. अरहंत मार्गावर पाऊल टाकत टाकत तिकडंच वळत राहावं माणसानं. हे आपली बुद्धी, हे आपल्या बुद्धीमध्ये येणारे विचार, हे आपल्या बुद्धीमध्ये येणारी तळमळ, हे आपल्या बुद्धीमध्ये येणारं ध्यान धारणा रात दिवस अरहंत मार्गाकडे वळवत राहावं, अरहंत मार्गाचा ध्यास करत राहावं. झाडाकडे पाहिल्यानंतर त्या झाडाचे पिवळे पिवळे झालेले पानं पडत राहतात. हे निसर्गाचं पवित्र एक महान असं फळ आहे. हे निसर्गाचं कर्म आहे. त्या पडलेल्या पानाला पाहता पाहता अरहंताची धारणा करता येते की मी एक दिवस असा या पानासारखा या मातीमध्ये एक रूप होणार आहे. माझ्या शरीरामध्ये काही नाही. आणि अशी जेव्हा तुमच्यामध्ये अनुभूती येते तेव्हा तुम्हाला अरहंत तरंगामध्ये जाण्याचा चान्स मिळतो. फुलाच्या झाडाला तुम्ही पाहिलं, या निसर्गामध्ये पूर्ण सत्य आहे. परिपूर्ण सत्यानं भरलेला निसर्ग आहे. आणि त्या फुलाच्या झाडाला पाहून ते फुलं कोमेजून कोमेजून सुकून गेली त्या झाडावर. तर आपलं मन या धारणेमध्ये एकाग्र केलं पाहिजे की मी पण एक दिवस एक ना एक दिवस असा सुकून सुकून कोमेजून कोमेजून या पृथ्वीच्या कणा कणामध्ये मी एकरूप होणार आहे. जसं हे फूल, या फुलाचं एक ना एक कण या पृथ्वीच्या कणा कणामध्ये एकरूप होईल, तसाच मी सुद्धा माझा देह या फुलासारखं कोमेजून 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 सुकून सुकून या पृथ्वीमध्ये एक रूप होऊन जाईल. आणि अशी जेव्हा तुम्ही धारणा करता, एकाग्र मन करता, चिंतन करता, मनन करता, ध्यान करता, तर तुम्हाला अरहंत पदाचे लाभ होतात. तर तुमचा अहमपणा असा विरघळत 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 जातो. तर तुमचा मोठेपणा, मी फार मोठा आहे, मी लय पुढे गेलो, मी का कमी आहे का, मी एवढ्या वर्षामध्ये काय कमवलं नाही का काही, हे जे मोठेपणाची भावना येते त्याला मगरुरी म्हणतात. ती अशी विरघळत 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 विरघळतच जाते. आणि कधी तुम्ही एखादं झाडाचं फळ खाली पडलेलं पाहता तर ते नासून नासून त्याला किडे माकोडे लागलेले असतात. आणि ते नासून 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 नाशकच पूर्णपणे तिथे समाप्त होते. ते असा माझा देह अनंत मंगळ पदार्थानं नासलेला आहे.
याच्यामध्ये काही पावित्र्य नाही, याच्यामध्ये काही मंगळ नाही. हे वरवरून दिसते सुंदर, वरवरून गाल चांगले दिसतात, वरून डोळे चांगले दिसतात, वरून छाती, दंड, हातपाय, बोट चांगली दिसतात, परंतु याच्यामध्ये काही मंगळ नाही, पावित्र्य नाही. एका माणसाला पाहिलं मी त्या दिवशी, माझा वर्षावा सुरू होता उस्मानाबादला, त्याच्या अंगावर असे कुवाचे पूर्णच्या पूर्ण दाणेच्या दाणे वियाचे असे उभरून, आणि ते सर्व तुरीच्या या दाण्यासारखे त्याच्या अंगावर असे उभरू पुवाचे असे फोड यायचे. आणि तो बिचारा तडफडत तळमळत एक सारखा आक्रोश करायचा. ते दाणे जसे पुवाचे याचे भरभर तर ते रूप घ्यायचे पूर्ण, जसं आवळा आपण खातो, आवळ्या उडाले व्हायचे ते पुवाचे, आवळ्या उडाले पुवानं भरलेले ते मोठे त्याच्या अंगावर, तोंडावर, गालावर, या मनकटापासून इथपर्यंत सारे अंगावर, मांडीवर सारा अंग प्रत्यंग त्याचं पुवानं असं लितपित पूर्ण एवढायले मोठे फोड आवळ्या उडायले. आणि मग ते असे फुकत जायचे, तो बेला एवढायले व्हायचे, जसे बेल असतात त्या बेला उडायले ते फुटायचे. तर तो एक क्षणाला अशांत व्हायचा, बेचैन व्हायचा, तडफडायचा. असा तो बघा भोगून जिवंतपणे त्यांनी पूर्ण पस पाहिला, पुवानं भरलेलं त्याचं शरीर पाहिलं त्याने. फुटून बेला उडाले पुवाचे फोड येऊन फुटून तो तडफडून कमीत कमी 15 वर्ष मेला नाही. तो त्याला भोगावं लागलं त्याचं कर्म. ज्याचा त्याने छळ केला, ज्याच्या विरोधात तो लागला, त्या भागामध्ये ज्याच्या भटोळीमध्ये त्याला त्यांनी त्रस्त केलं, परेशान केलं, भटोळ्या बुजल्या, कुणाला दगड मारले, कुणाला लाठ्या मारल्या, दुःख दिलं, थोडक्यामध्ये परेशान केलं त्याला. त्याचं फळ भोगावं लागलं. कर्म सोडत नाही, कर्मच सर्व काही भोगून माणसाला नष्ट करते. म्हणून बुद्ध म्हणतात, कर्म बंधू आहे, कर्म आई आहे, कर्म बाप आहे, कर्म गुरु आहे, कर्म गती आहे, कर्म सर्वस्व आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको त्यागवड्डको खंतिवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन खंतिमेत बलेन च तेऽपि त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ती. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.